आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आत्मबंधनाय सर्वशक्तिवंदनाय स्थानबंधनाय येन बद्धः सर्वतेन त्वां प्रतिबद्धनामि. राधा राधा बाळा तू कुठे आहेस? काहीतरी अनर्थ घडला रे. अघटित घडणार बाळा. बाळा तू कुठे आहेस? राधा 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 बाळा तू कुठे आहेस? घात घात होतोय बाळा. तू कुठे आहेस बाळा? काहीतरी अनर्थ घडणार आहे. अघटित होणार आहे. आपल्याला सावध राहायला हवं. रात्र वैऱ्याची आहे. शत्रू टपून बसलाय. साधना करायला हवी बाळा. साधना करायला हवी. कसा गेला आजचा दिवस? खूप छान मॅडम. ऍक्च्युली तुम्ही हे सगळं अथर्वला सांगितलं म्हणून हे सगळं शक्य झालं. थँक्यू सो मच. तुम्ही खुश आहात ना? झालं तर मग असंच कायम खुश राहा, आनंदात राहा, एकमेकांना समजून घ्या. नवरा बायकोंनी एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं असतं. अथर्व, तुला कसं वाटलं? छान होतं. काय ग, तुझा का चेहरा पडला? आणि वेदा, वेदा, तू आज बाहेर छान छान खायला गेलेलीस ना? मग काय झालं? रडतेस का आता? काय झालं वेदा? पोट दुखतंय? हा, पोट दुखत असेल तिचं, बाहेरचं खाल्लं ना म्हणून. इट्स ओके. मी ना वेदाला तिच्या रूम मध्ये घेऊन जाते. मीरा, बॅग पकडशील का प्लीज? हो, ये. ये. मीरा, तूही जा तिच्यासोबत. झोपव तिला नीट. हो आईचे. वेदा, रेस्टॉरंट मध्ये काय झालं कोणाला सांगायचं नाही, कळलं? मग आता तुझ्या बडीला सांगे ना हरीला खायला. आणि एकदा त्यांनी हरीला खाल्लं की मी बडीला ते स्पेशल पॉइझनवालं बिस्किट देणार खायला. आणि एकदा बडीने ते खाल्लं की तेच बिस्किट तुझ्या बाबाला देन खायला. आणि सगळ्यांना तुझी आई जिकडे ना तिकडे पाठवून, कळलं? गप्प राहायचं. अरे मीरा मावशी आली आहे. मीरा खूप थकली आहे. आम्हाला छान बेडरूम मध्ये घेऊन जा आणि झोप. ओके? वेदा, गो. अथर्व, एक बाप म्हणून वेदाच्या मनात काय सुरू आहे हे तुला जाणवतं. ते साहजिकच आहे. तू पाहिलंस का
माया नाही आता ते जाणवत. त्यामुळे आता तू वेदाची काळजी करणं सोडून दे. वेदा तू खूप नशीबवान आहे माहितीये का, माया त्यांसारखी आई मिळणार आहे तुला. वेदा माया त्यांचे ना खूप प्रेम आहे तुझ्यावर, खूप काळजी घेतात ती तुझी. पण तरी पण तू त्यांच्यासोबत जायला नाही का म्हणत होती? पण क्लिप्स काढूया. वेदा तुला हॉटेलमधलं जेवण आवडलं नाहीये का ग? हा वेदा पोटात दुखतंय का तुझ्या? बाबांसोबत गेलेलीस ना, मग हॉटेलमध्ये खूप काय काय खाल्लं असणार म्हणून दुखतंय पोटात. पण काळजी करू नकोस हा, माझ्याकडे ना ओव्याच्या गोळ्या आहेत, त्या मी तुला देते, मग बरं वाटेल. पण त्याआधी आपण हातपाय धुवून घेऊया. झोपायचं ना आपल्याला, तुझ्यासाठी ड्रेस काढते. हा थांब, आलेच मी. वेदा त्या ओव्याच्या गोळ्या आहेत ना, त्या एकदम आंबट तुरट लागतात माहितीये. मी आठवड्यातून ना 2दा खात असते. तू तर आज त्या टेस्ट केल्याच पाहिजे. मी आणते तुझ्यासाठी, तुला लगेच बरं वाटेल. हा वेदा चल ये, कपडे बदलून घेऊया. ये काय झालं वेदा? रेस्टॉरंटमध्ये काय झालं कोणाला सांगायचं नाही, कळलं? मग तर तुझ्या बडीला सांगे ना हरीला खायला. आणि एकदा त्यांनी हरीला खाल्लं की मी बडीला ते स्पेशल पॉयझनवालं बिस्किट देणार खायला. आणि एकदा बडीने ते खाल्लं की तेच बिस्किट तुझ्या बाबाला देईन खायला. आणि सगळ्यांना तुझी आई जिकडे ना तिकडे पाठवून, कळलं? मी रोखतो राहायचं. तुला गोष्ट ऐकायची आहे का? बर चल आपण कपडे बदलून घेऊया, झोपायचं ना आपल्याला. ये बर तू बदलणार आहेस का कपडे तुझे? आमची वेदा मोठी झाली आता, स्वतःची कामं स्वतः करणार म्हणते. बर हे घे कपडे, तू बदलून घे. हा आणि आवरून झालं की सांग मला, मी तुझ्यासाठी त्या ओव्याच्या गोळ्या घेऊन येते. आवरून घे तोपर्यंत.